सत्कार सगळे आपले सबसे पहिले मैं आपले जे संघटन सुजान लोकांचे लोक आले होते तिथे आणि त्यामधून माझं नाव गेला 30 लोक त्या माझ्यासोबत होते अध्यक्षपदाचे रेसमध्ये आणि सगळे जे आपले काँग्रेसचे निष्ठावंत आहे सगळे जे कार्यकर्ते आहे पदाधिकारी आहे ते माझा सत्कार करतात त्यांना मला अभिनंदन करतात की पुन्हा तुमची नियुक्ती झाली. फर्स्ट टाईम असं झालेलं आहे की रिपीट म्हणून माझी नियुक्ती झाली. हे सगळं जे झालं आहे तर राहुलजी गांधी संघटन सुजानचे जे लोक आले होते त्यांनी सगळी रिपोर्ट पाठवून मला नेमणूक केल्याबद्दल सगळ्यांचा मी दिल्लीचं मान्य AIC सगळ्या सुजान लोकांचं अभिनंदन करतो. आणि जे लोक माझ्यासोबत जे काँग्रेसचे कार्यकर्ता या सोबत आहे ह्या संभाजीनगर औरंगाबादमध्ये नुसतं आम्हाला एकच पाहिजे की काँग्रेस घर घर काँग्रेस पाहिजे, घर घर काँग्रेस. आणि निष्ठा जे आहे काँग्रेसची जे लोकांमध्ये असं वाटत असेल लोकांना की काँग्रेसचे लोक संपली, काँग्रेस कधी संपत नाही. हे काँग्रेस आहे, काँग्रेसचे विचारधाराचे लोक आहे. आपलं नुसतं त्या लोकांमध्ये जायचं आहे आणि उत्साह पैदा करायचा आहे, हे माझं कर्तव्य राहील. आणि कार्यकर्त्यांना मला जे सपोर्ट देत आहे कॉलेज पासून NSUI पासून आपण काँग्रेसशी जोडलेला आहात. काँग्रेसने दुसऱ्यांदा शहराध्यक्ष पदाची जबाबदारी, पण आज परिस्थिती अशी आहे पक्षाला घर घर लागली. हे मानताय का? यामध्ये काम करणं हे आव्हान आहे असं वाटतं का? नाही. हे काय NSUI पासून मी काँग्रेसचा कार्यकर्ता राहिलेला आहे. ह्या संभाजीनगर औरंगाबादचा युथ काँग्रेसचा 9 वर्ष अध्यक्ष राहिलेला आहे आणि 6 वर्ष शहर जिल्हा अध्यक्षाचं पद मला भेटलं. मी त्याचं कार्य केलं. आता रिपीट म्हणून मला अध्यक्ष दिला. तर जे लोकांमध्ये जे कार्यकर्त्यामध्ये पदाधिकारीमध्ये उत्साह आहे तर ह्या घराघरे म्हणजे काय घरमध्ये जे लोक राहिलेल्या काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना म्हणजे त्या उत्साह पैदा करायचा तिथे जाऊन की आपण त्या काँग्रेसचा जे जातीवादी शक्ती ज्या वाढलेली आहे या हिंदूमध्ये असो किंवा मराठीमध्ये हिंदू एरिया मुस्लिम एरियामध्ये असो MIM मुस्लिममध्ये आणि भाजप ह्या सगळ्यांना खत्म करण्यासाठी सेक्युलर पार्टी काँग्रेस ही त्यांना संपू शकतात. आपल्यावर शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी आहे, पण एकीकडे भाजपचं प्रस्त वाढतंय, दुसरीकडे MIMनी आपले पोळेमुळे घट्ट केलेली आहे. आपला खरा विरोधक कोण? आमचा खरा विरोधक म्हणजे बी टीम आहे. बी टीम म्हणजे MIM असं आहे की नुसता भाजप लोकांनी त्यांना उभे करून वोटाचं विभाजन करायचा आणि भाजपला सपोर्ट घ्यायचा. मतलब MIMला वोट द्यायचा म्हणजे भाजपला वोट द्यायचा. हे सेक्युलर वोट काढून राहिले ना. आम्ही तुम्ही बघत असेल ते दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन तिथे भाजपला सपोर्ट केलेल्या सारखं वाटतं. ते होस्य जे त्यांचं तेलंगणा आहे तिथे काहीच करत नाही. नुसता ते भाषण जातीवर द्यायचा, नारायण तकबीर अल्लाहू अकबर आणि भाजप सांगायचा की जय श्रीराम. असं नाही. हे गंगा जमनाची संस्कृती आहे आणि सगळ्या समाजाला न्याय देणार नुसतं काँग्रेस आहे. मग बटेंगे तो कटेंगे काय? बटेंगे तो कटे काय कोणीही बटणार नाही, कोणीही कटणार नाही. सगळे एकजूट राहिले तर कोणीही बटे आणि कटेचं कारण नाही. शहराध्यक्षपदी आपली निवड झाली आहे, सर्वात पहिले काम करून सर्व पहिले सगळे कार्यकर्त्यांना भेटून सगळे सिनियरना भेटून ज्या मला संधी दिली त्यांना धन्यवाद सांगायचा आहे. आणि काँग्रेसचा हर वार्ड बूथ सगळे स्टँड करून येणारी विधानसभा हे कशा हेतूने काँग्रेसकडे येईल त्याचं काम करायचं.